पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पाहायला गेलं तर मनसेवरती टीका केली आहे, निशाणा साधला आहे। पक्ष स्थापन केल्यावर हेतू लागतो, दिशा लागते, तसं काही दिसत नाही यांच्याकडे, असं देखील शब्दात त्यांनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरेची दखल प्रसारमाध्यमं कधीपासून घ्यायला? बाळासाहेबांनी जी हिंदुत्वाची दिशा दाखवली होती ती सोडल्यावर उद्धव ठाकरे आपली काय दशा झाली ते अगोदर पहा, मग आमचं पहा, आम्ही काय करायचं आम्ही ठरवू। हिंदुत्वापासून दूर गेल्यानंतर तुमची काय दशा झाली? दारोदार तर फिरतायत आणि आता तुम्हाला पुन्हा हिंदुत्व आठवलं। एकदा जाऊन श्रावणी करा आणि मग हिंदुत्वाचं नाव घ्या। श्रावणी कशाला म्हणते ते विचारा एखाद्याला। तुम्ही जे दारी कुरवण्याच्या नादात जे काही पाप केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला श्रावणीच हेच प्रायश्चित आहे, दुसरं प्रायश्चित नाही। त्याच्यामुळं आमची दिशा आणि दशा बघू नका, आम्ही खंबीर आहोत। राज ठाकरे खंबीर आहे ते सगळं पाहायला। पाहायला गेलं तर रामदास आठवले यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे, निवडणुकीत राज ठाकरेंची हवा गेली आहे, पुन्हा महायुतीत घेऊन फायदा नाही असं म्हणत रामदास आठवलेंनी टीका केली। तर मी असताना महायुतीला राज ठाकरेंची गरज नाही असं देखील रामदास आठवलेंनी हे प्रसारमाध्यमापुढे बोलण्याच्या अगोदर माननीय देवेंद्र फडणवीस यांना बोलावं हे, कारण परवाच देवेंद्र फडणवीसनं सांगितलं आहे की आम्ही महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राज ठाकरेला सोबत घेण्याचा विचार करू, कारण आमचे हिंदुत्वाचे विचार एकत्र आहेत। आणि रामदास आठवले साहेब, तुमच्याविषयी पूर्ण आदर बाळगून मी एवढंच सांगू इच्छितो की गोपीनाथ मुंडेनं तुम्हाला भाजपच्या झाडाच्या खाली आणले, तुम्ही त्या झाडावर चढलात आणि आता भाजपच्या झाडाचे एक बांडगुळ आहात। तुमच्यामुळं भाजपला काही फायदा होत नाही, पण भाजपमुळं तुम्ही अखंड मंत्रिपदावर आहात हे तुम्ही लक्षात घ्यावं। आणि दुसऱ्यावर टीका करताना आपण काचेच्या घरात आहोत याचा त्यांनी विचार करावा। त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो, कारण त्यांनी माझ्या नेत्यावर आरोप केलेले आहेत। मात्र त्यांचं हे म्हणणं आहे की महत्त्वाचं की ज्या पद्धतीने महायुतीला घेऊन फायदा नाही असं म्हटलं त्यांनी। हो, हे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाला सांगितलं पाहिजे ना, आम्हाला सांगून किंवा प्रसारमाध्यमाला सांगून काय उपयोग आहे? माननीय देवेंद्र फडणवीसचं काय होतं 2 दिवसापूर्वी वक्तव्य, म्हणून आठवलेला फार आता गांभीर्याने घ्यावा असं काही नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।